हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये साऊथ इंडियन रेसिपी तयार करणार आहोत, ती म्हणजे मेदू वडा। बाहेरून एकदम सॉफ्ट, आतमधून हलका फुलका आणि जाळीदार अशा पद्धतीचा आपला आजचा वडा होणार आहे। तर वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी मी इथे 2 तासा अगोदर 1 कप उडद डाळ भिजत घातलेली होती आणि छान भिजल्या गेलेली आहे डाळ। आणि भिजल्यानंतर याला एका चाळणीमध्ये काढून ठेवलं। डाळ भिजवत असताना गरम पाणी अथवा थंड पाणी वापरू नका, नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। खूप छान पद्धतीने डाळ भिजल्या गेलेली आहे। आपल्याला इथे डाळ भिजवत असताना 2 तासापेक्षा जास्त वेळपर्यंत डाळ भिजत घालायची नाही, नाहीतर वडे बाहेरून एकदम कडक होऊ शकतात। आता आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरचा छोटा पॉट घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 ते 3 कप डाळ घालते। एकदम जास्त भरून घेऊ नका मिक्सरचा जार, जमेल तेवढे कमी डाळ वापरली तरीही चालेल। मी इथे 3 कप डाळ वापरली। मिक्सरचं झाकण लावायचं आणि छान असं रवाळ वाटून घेतली डाळ तरीही चालेल, एकदम बारीक रवा असतो त्या पद्धतीने। तर पाहू शकता छान असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे। आणि इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। जर इथे डाळ बारीक करत असताना पाण्याचा वापर केलं तर वडे तेलकट होऊ शकतात, त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे। आणि वाटलेली डाळ काढून ठेवण्यासाठी थोडं मोठं भांडं घ्यायचं आपल्याला। इथे छोटं भांडं वापरायचं नाही, ते मी नंतर सांगते का बरं मोठं भांडं वापरायचं आहे ते। तर सर्व बारीक करून घेतलेली डाळ यामध्ये घालायचं। अजिबात पाण्याचा वापर न करता इथे छान मी डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे। एकदम सैलसर डाळ आपल्याला वाटून घ्यायची नाही, पाणी न वापरता घट्ट डाळ वाटून घ्यायची आहे। तर पाहू शकता सेकंड बॅच सुद्धा अशा पद्धतीने घट्टसर डाळ तयार झालेली आहे। तयार झालेलं घट्टसर वाटण त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं। सर्व डाळ मी अशाच पद्धतीने घट्टसर पाणी न घालता वाटून तयार करून घेते। तर इथे पाहू शकता सर्व डाळ वाटून तयार झालं आणि एकदम घट्ट गोळा तयार झालेला आहे। आता याला 5 ते 7 मिनिटांपर्यंत एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। तर यासाठी आपण मोठं भांडं घेतलेलं होतं की डाळ फेटता यावं, लहान भांडं घेतलं तर बरोबर फेटता येणार नाही। डाळ एवढी घट्ट आहे की फेटायला थोडं त्रास होत आहे, पण त्यामुळे मी खाली बसून थोडी डाळ फेटून घेतली, वाट्यावरती जमत नव्हतं। त्यामुळे फेटून घेतल्यामुळे काय होते की डाळ एकदम हलकी होते, वडे हलके हलके होतात, छान सॉफ्ट आणि स्पंजी वडे तयार होतात आणि तेलात घातल्यानंतर फुलतात सुद्धा। आपल्याला इथे सोडा किंवा इनो वापरायची आवश्यकता पडणार नाही जर छान पद्धतीने डाळ फेटून घेतली तर। तर डाळीचे टेक्स्चर एकदम चेंज व्हायला लागलेलं आहे। जसं जसं आपण डाळ छान फेटतो, बॅटर छान फेटून घेतलं तर याचं टेक्स्चरसुद्धा फ्लफी होत जातं छान असं। तर पाहू शकता खूप छान पद्धतीने डाळ फेटून घेतलेली आहे मी अशा पद्धतीने। जर तुम्हाला ही प्रोसेस स्किप करायची आहे, म्हणजेच फेटून घ्यायचं नसेल तर खाण्याचा सोडा थोडासा वापरला तरीही चालेल। तर पाहू शकता खूप छान पद्धतीने डाळ फेटून घेतलेली आहे। जर आपल्याला चेक करायचं आहे की डाळ फेटल्या गेलेली आहे, हलकं झालं की नाही बॅटर ते, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये कितीही मोठा डाळीचा गोळा टाकला, बॅटरचा गोळा टाकला तरीही तो पाण्याच्या वरतीच तरंगणार। बॅटरचा गोळा अजिबात पाण्यामध्ये खाली जाऊन बसणार नाही। जर पाण्यामध्ये खाली जाऊन जर गोळा बसला तर डाळ आणखी 5 मिनिटे फेटून घ्यायची आहे। आपण पाण्यामध्ये घातलेला गोळा पाण्यावरतीच तरंगत आहे, म्हणजे छान डाळ फेटल्या गेलेली आहे। आता यामध्ये मी इथे बारीक कट करून घेतलेला कांदा घेतला, कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, ते यामध्ये घालायचं। थोडासा हिंग घालायचं यामध्ये, एकदम थोडासा चिमूटभर, आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सोबतच इथे अर्धा चमचा जिरासुद्धा घालायचं, खूप छान फ्लेवर येतो जिऱ्यामुळे। आणि व्यवस्थित घातलेली जिन्नस पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता छान घट्टसर गोळा आहे, आपण इथे अजिबात पाण्याचा वापर नाही केला त्यामुळे। तर आता आपण वडे बनवण्यासाठी घ्यायचं आहे। तर त्यासाठी घरातील कोणत्याही पद्धतीची चहा गाळणी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने चहा गाळणीला पाणी लावायचं, थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि चाळणीवरती ठेवायचा आणि वरच्या साईडने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि मध्ये होल करायचा आहे मोठा असा। तर पाहू शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही मेदू वडे तयार करून घेऊ शकता। आणि छान असं तेल गरम झालं की तेलामध्ये सोडायचं। तेल एकदम छान गरम असायला हवं मेदू वडे टाकण्याच्या अगोदर। तेल छान असं कडकडीत गरम झालं त्यामध्ये मेदू वडा सोडायचा
आणि आता मी हाताच्या सहाय्याने सुद्धा वडा बनवून दाखवणार आहे। तर हाताला छान असं पाणी लावायचं, थोडासा गोळा घ्यायचा, त्याला असं गोल करायचं आहे हाताच्या सहाय्याने, वरून थोडं प्रेस करायचं आणि मध्ये होल करायचा मोठासा। छान फ्लफी वडे तयार होतात आणि तेलामध्ये सोडायचं। सर्व वडे मी हाताच्या सहाय्याने तयार करून घेते, मला ही पद्धत सोपी वाटते। तर पाहू शकता हाताला थोडं पाणी लावायचं, वरून प्रेस करायचं आणि मधून छान असं मोठासा होल करायचा आणि तेलामध्ये वडे सोडायचे। याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेते। परंतु इथे तेलामध्ये वडे घालत असताना तेल छान असं कडकडीत गरम असायला हवं। वडे करण्यासाठी थोडा वेळ लागला तरीही चालेल, परंतु कडकडीत गरम तेल हवं। तर एका वेळेस मी कढईमध्ये 5 वडे सोडणार आहे आणि छान असं 1 मिनिट हाय फ्लेमवरती फ्राय करून घेते आणि 1 मिनिटानंतर याची साईड चेंज करून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। आता दुसऱ्या साईडने फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मीडियम करायची, म्हणजे आतपर्यंत छान असं वडे तयार होतात। तर पाहू शकता आपले वडे छान असे तेलावरती तरंगायला लागले की समजायचं की एकदम छान सॉफ्ट वडे तयार होतात। एकदम हलका बॅटर तयार झालेला आहे। यांना छान असं डार्क कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। या पद्धतीने छान डार्क कलर आलं की काढून घ्यायचं आहे। तेल छान थोडं झरू द्यायचं आहे आणि मग नंतरच टिश्यू पेपरवरती मी सर्व वडे काढून घेते। एकदम मस्त आकारसुद्धा छान झालेला आहे आणि मस्त वडे तयार झालेले आहेत। याच पद्धतीने छान तेल गरम होऊ द्यायचं, हाताला थोडं पाणी लावायचं, वरच्या साईडने थोडं प्रेस करायचं, मधून होल करायचं आणि तेलामध्ये वडे सोडायचे। तुमचं पीठ जर एकदम जास्त सैलसर झालं असेल तर थोडासा 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता, परंतु नाही वापरलं तरीही छान वडे तयार होतात। अजिबात तांदळाचं पीठ वापरायची आवश्यकता पडत नाही इथे, जर तुम्ही पिठामध्ये पाणी वापरलं नाही तर डाळे वाटताना। ही सुद्धा बॅच छान असं 1 मिनिटापर्यंत हाय फ्लेमवरती आणि साईड चेंज केल्यानंतर मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतली। खूप छान कलरसुद्धा आलेला आहे। यांना सुद्धा तेलाच्या बाहेर काढून ठेवायचं आहे। टिश्यू पेपरवरती मी सर्व वडे काढून घेते। कलर एकदम भारी आलेला आहे आपल्या वड्यांना। आता सर्व वडे मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। बाहेरून अजिबात कुरकुरीत किंवा कडक झालेले नाही, एकदम मऊ लुसलुशीत असे वडे तयार झालेले आहे। आता एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते। आतमधून एकदम जाळीदार मऊ आणि बाहेरून सुद्धा मऊ अशा पद्धतीचे वडे तयार झालेले आहे। एकदम साऊथ इंडियन स्टाईल वडे तयार झाले। या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करा, खूप आवडतील। गरमागरम सांबार आणि चटणीसोबत जर तुम्ही सर्व केलं तर बाहेर अजिबात तुम्ही कधीच खायला जाणार नाही, घरीच वडे तयार कराल। या पद्धतीची आपली रेसिपी आहे, नक्की तयार करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।